माझ्या भक्तांनो, आज तुझा हा प्रवास थांबव आणि शांत चित्ताने माझे हे काही शब्द ऐक. हा व्हिडिओ आज तुझ्यासमोर अचानक आलेला नाही, तर साक्षात ब्रह्मांडानं आणि तुझ्या देवानं तुझा हात धरून तुला इथे आणला आहे. तू गेल्या कित्येक दिवसांपासून, महिन्यांपासून एका मोठ्या विवंचनेत आहेस ना. प्रत्येक रात्री डोळ्यात अश्रू घेऊन तू देवाकडे एकच प्रश्न विचारत आहेस, माझी परीक्षा अजून किती घेणार तुम्ही? तर ऐक बाळा, आज वरच्या दरबारात तुझा खटला मंजूर झाला आहे. तुझ्या सहनशक्तीचा अंत आता संपला आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण, काळाकुट्ट आणि वेदनादायी काळ आता कायमचा संपला आहे. आज या क्षणापासून तुझ्या नशिबाचा खेळ पालटायला सुरुवात झाली आहे. जर तुझा साक्षात ब्रह्मांडाच्या या अंतिम न्यायावर आणि तुझा देवावर 100% विश्वास असेल ना, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, तू खूप सोसले आहेस. जेव्हा तुला मदतीची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा ज्यांच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होतास त्यांनीच तुझा हात सोडला. लोकांनी त्यांच्या चांगुलपणाचा, तुझ्या साधेपणाचा गैरफायदा घेतला. पाठीमागे तुझी चेष्टा केली, तुला टोमणे मारले आणि तुला असं भासवलं की तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. अनेक रात्री तू एकट्याने रडून काढल्या, मी कोणाचं काय वाईट केले, मग माझ्याच वाईटाला असे दुःख का, असे तू मनामध्ये प्रश्न विचारायचास. पण लक्षात ठेव, हिरा जितका जास्त घासतात ना, तो तितकाच जास्त चमकतो. जर तुलाही यातून असं वाटत असेल की कठीण काळात स्वामींनी तुला सांभाळलं आहे आणि तुझ्यावर त्यांचा विश्वास आहे, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक कर. लोकांना वाटतं की त्यांनी बंद खोलीत रचलेले कट, त्यांनी पाठीमागून केलेले वार कोणाला दिसले नाहीत. ते आज तुझ्या परिस्थितीवर हसत आहेत, पण स्वतःला खूप हुशार समजत आहेत. पण त्यांना काहीच माहीत नाही, सृष्टीचा एक नियम आहे की कर्म कोणाचा हिशोब विसरत नाही. तुझा प्रत्येक अश्रू, तू सोसलेला प्रत्येक अपमान आणि तुझा प्रामाणिकपणा वरच्या मालकाने त्याच्या डायरीत लिहून ठेवला आहे. देवाला सगळं माहिती आहे आणि आता वेळ आली आहे त्या प्रत्येकाला त्यांच्या कर्माची फळं देण्याची. जर तुला तुझ्या कर्माचा अथांग सिद्धांतावर आणि न्यायावर मनापासून विश्वास असेल, तर कमेंटमध्ये कर्म कधीच चुकत नाही असे नक्की लिहून पाठव. ऐक लेकरा, जेव्हा नशिबाचा डाव पलटतो ना, तेव्हा एका रात्रीत रंकाचा राजा होतो. कालपर्यंत जे तुला पाहून रस्ता बदलत होते, तेच उद्या तुझी भेट घेण्यासाठी वेळेची याचना करतील. तुझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टींची कमतरता होती, मग तो पैसा असो, आदर असो, सुख असो की मानसिक शांतता, ती आता ब्रह्मांडाकडून चक्रवाढ व्याजासह तुला परत मिळणार आहे. आता तुला कोणाशीही भांडण्याची किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. तुझा खटला आता ब्रह्मांडाने स्वतःच्या हातात घेतला आहे. शत्रूची प्रत्येक चाल आता उलटी पडणार आहे आणि तुझा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी तुझ्या आयुष्यातून काही लोक अचानक दूर का गेले, काही नाती कारण नसताना का तुटली. जर असं झालं असेल तर दुःखी होऊ नकोस बाळा. तो ब्रह्मांडाचा तुला वाचवण्यासाठी असलेला एक स्पष्ट संकेत होता. निसर्गाला माहीत होतं की माणसं तुझ्या भविष्यासाठी किती घातक आहेत, म्हणून देवाने स्वतःहून तुझ्या आयुष्यातून त्यांना बाहेर काढलं. जुने दरवाजे बंद झाल्याशिवाय नवीन प्रगतीचे दरवाजे कधीच उघडत नाहीत. साक्षात ईश्वर आता तुझ्यासाठी यशाचा असा महादरवाजा उघडत आहेत, जो जगातील कोणतीही शंका कधीच बंद करू शकत नाही. जर तुझा या दैवी नियोजनावर 100% विश्वास असेल, तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहेत असे 100% लिहून पाठव. भविष्याची चिंता करणे आता सोडून दे बाळा. उद्या काय होईल, पैशांचे काय होईल, हे सगळे प्रश्न आज या क्षणी देवाच्या चरणावर सोडून दे आणि निर्धास्त हो. जेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो, तेव्हा जगातील कोणतीही अडचण तुझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तुझ्या मनात जी भीती आहे, ते नैराश्य आहे, ती त्या नकारात्मक ऊर्जेची लक्षणे आहेत, जी तुला थांबवून पाहतात. पण आज या पवित्र शब्दांमधील ऊर्जा तुझ्या घरातील सर्व नकारात्मकता जळवून खाक करणार आहे. जर तुझा स्वतःच्या आत्मशक्तीवर आणि देवाच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच हा व्हिडिओला लाईक कर. आता तुझ्या आयुष्यात लवकरच एक मोठा चमत्कार घडणार आहे. एखादी चांगली बातमी जी खूप दिवसांपासून रखडली होती, एखादी नवीन संधी ज्याची तू वाट पाहत होतास, ती अचानक तुझ्या दारात येईल. तुझी आर्थिक चणचण, मानसिक त्रास आणि आरोग्याच्या समस्या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल. लोकांनी या तुला दुर्लक्षित केलं असेल, पण देवाने तुझ्या प्रत्येक कष्टाची नोंद घेतली आहे. आता त्या कष्टाचं सोनं होण्याची वेळ आली आहे. बाळा, शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्यावर राग ठेवून स्वतःचं मन कलुषित करू नकोस. त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून दे आणि माफ करू आणि पुढे जा. कारण तुझं मन स्वच्छ आहे, म्हणूनच तू आजवर टिकून आहेस. चेहऱ्यावर एक मोठा आणि सुंदर हास्य ठेव, कारण आज रात्री तुझ्या भाग्याचा नवा सुवर्ण अध्याय लिहिला जात आहे. निर्धास्त राहा, तुझा चांगला काळ सुरू झाला आहे. जर तुम्ही साक्षात स्वामी समर्थांच्या लीलेवर विश्वास ठेवत असाल, त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवत असाल, तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.